मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या ध्वनीत तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. चहा पाणी करून झाले आणि स्वयंपाकाला सुरुवात करून घेतलेली. स्वयंपाक आज थोडाच करायचा आहे, साधा सिंपल स्वयंपाक असणार आहे. कारण आज दीदी कॉलेजला जाणार नाही म्हणली, तिला कंटाळा आलाय आणि त्यांनी जाणार आहेत ऑफिसला, त्याच्यामुळेच त्यांच्यासाठी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि मेन गोष्ट ही आहे, आज पोट माझं थोडंसं खराब आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून एवढी बेजारी व्हायला लागली, विचारायचं काम नाही. कालच्या ज्या बाजरीच्या कापण्या होत्या, मला म्हणलं की मी भरपूर खाल्ल्या आणि 2-3 वर्षानंतर केलेल्या होत्या, त्याच्यामुळेच बेजारी झाली असणार आहे. कारण बाजरी एवढी सहन होत नाही, त्या मानाने भरपूर खाण्यात आलेली आहेत, त्याच्यामुळेच आज बेजारी झाली. त्याच्याबरोबर वाटाण्याच्या शेंगा एवढ्या सुस्त आहेत सध्या. आणि जवळपास यांनी 1 किलो आणल्या होत्या आणि मी दारावरती 1 किलो घेतल्या होत्या. पण शेंगा तर एकदम गोड होत्या. मग शेंगाही भरपूर खाण्यात आलेल्या, कारण एकतर मीठ लावून पण भाजल्या आणि नंतर तशाच कवळ्या शेंगा येता जाता खाल्ल्या. त्याच्यामुळे बेजारी झालेली असणार आहे. आता कशाने झाली नाही कळायला लागलं, पण बेजारी तर झालेली आहे. 6-7 वेळे जावं लागलेलं आहे टॉयलेटला आणि गळून गेल्यासारखं झालंय. पण आता स्वयंपाक तर करणं भाग आहे, तर यांच्यासाठी आज टिफिनला भाकरीच देणार आहे मी. पोळ्याचं अजिबात तिंबलेलं नाही. सगळं आवरून तर झालंय. आता भूक लागल्यासाठी थोडी वाटायला लागली. साईडला वगैरे करून घेतलेलं आहे, वरून केले सगळे काम आवरून घेतले. मेंढ्याची देवपूजा आता झाली. म्हणलं चला आता, थोडीशी भूक लागली होती. मग छोट्या कुकरमध्ये वरण लावून घेतलं पिकं एका वाटीचं, आणि आता त्याच कुकरमध्ये भात पण लावून घेणार आहे. आणि पिकं भात वरून खाऊन घेता येते, कारण पचायला इथे हलका असते. सकाळी कोरा चहा आणि लिंबू पिळून पिलं होतं, त्याच्याने कळ निघायची, पण आता पूर्णपणे बंद झालेली आहे. पण आणखीन एखाद्या तासाने नंतर भात वरून खाऊन घ्यायचं. मग 1 वाटी तांदळाचा भात लावून घेते ह्या छोट्या कुकरमध्ये. मस्त बाहेर ऊन पडले, आता कुकर लावणार आहे आणि 10-15 मिनिटं मस्त उन्हाला बसणार आहे. दीदीच्या हातचा गरमागरम चहा लागलं. काय काय टाकायचं चहामध्ये दिलं? काहीच नाही, बेसिक चहा. किंवा तुझ्या अच्छा बनवली ती तू छान करतेस, मग तुला कर म्हणलं आज. कोण म्हणलं छान कर? दिलेलं आहे नाही चहामध्ये. काय थंडी तर वाजायची रे बाबा. काय असतं वाचायला? रोज वास यायला आणि पप्पाला किती वेळेस म्हणायला लागले की गॅसचा वास यायला लागलाय. शिंदे गावाकडे आणून म्हणते सोमवारी येताना लक्षात जातं. उद्या जायचंय का मग? गावाकडे जायचं ना उद्या. येणार आहेस ना तू? दूध टाकलं नाही भरपूर मी. तुझी चिकटी असते म्हणून विचारलं. कोणीतरी टाकलं होतं ना? काय आमच्या चहामध्ये गुलाबी काय दिसायला म्हणून. टाकलं होतं, कोणतरी कमेंट केली चहामध्ये गुलाबी काय दिसतंय. सोनूने रिप्लाय केलाय कसं? मी तर काही केलं नव्हता. गुलाबी फ्लावर की पत्ते म्हणून टाकलं होतं. होय सोनू, इकडे बाळा, संध्याकाळी काय करायचं ठरवायचंय. संध्याकाळी काय करायचं? स्वयंपाक कुठला वार आहे? शुक्रवार आहे ना? अंडा करी करावी द्यायची. हो हो चालते. आता त्यांच्याकडे ते आजीकडे गेले ना दुकानामध्ये अंडे दिसते गेले होते. 8 रुपयाला एक विकायची. अरे दुसरीकडे पण 8 रुपयालाच असणार आहे बाळा. थंडीचे महागच असते अंडे. थंडीचं कोंबड्या अंडे बंद करायला का? अरे तसं नाही, पण अंडे थंडीचं जास्त खातात लोक. डिमांड हा
डिमांड वाढलेली असते ना. आत्ताच कमवायचे दिवस असतात ना. परत उन्हाळ्यामध्ये स्वस्त होते ना. तर उन्हाळ्यामध्ये असे लोक कमी खातात, उष्णता असते म्हणून. बघू आणत आज. आता अंडे आणायला सोनू अंडे आणायचंच करू नाही तर एक येऊनच पण पॉकेट आणायचं मला. म्हातारीचं माझं 36 तारखेला. म्हणून हे 36 म्हणले की 63 म्हणले. 36 तारखे. त्यांना ऐकू येत नाही रे. खरंच ऐकू येत नाही त्यांना बरं का. छोटा का मोठं म्हणलं ना, मोठं म्हणलं तरी ते दोनदा तीन आपल्या तोंडाकडे बघते ना. आपले तोंड जसं आलं त्याच्यावर ठरवते त्यांना छोटं पाहिजे का मोठं पाहिजे. बिचारी का हो ना, वय पण आहे ना वेळेचं. पण करती ही मेन आहे या वयात सुद्धा. माझ्या म्हातारीचं मोठं वाटायला. आमच्या इथल्या म्हाताऱ्या ह्या वयात मोठे कांड केलेले. तुमच्या पोते मुलाला उचलले. पोते उचल्याशी गावाकडची म्हातारी 80 किलोचं पोतं, बाईचं वजन 60. हं. ते ह्या वयामध्ये पोतं 80 किलोचं उचलायचं. कधी पप्पा सांगते फेकते काही तर अगं म्हातारी. काय पहिलं त्यावेळी म्हाताऱ्या बायका पप्पाला फोन करून बघा किती वाजता येतात. जर येणार असतील मग त्यांना सांगते अंडे आणा म्हणून. घे ना. थांब. अंड्याच्या भाजीची तयारी सुरू आहे. कांदा ही भाजून घ्यायला लागली एक साईडला आणि एक साईडला मसाला तयार करून ठेवलेला आहे. आणि मेन म्हणजे अंडे आणखी मार्केटमध्ये आहेत. ते गेलाय आता दुकानातून अंडे घेऊन येण्यासाठी. आता भेटले तर बरे, नाहीतर मसाला वाया जाणार आहे. आणि मग अशी मी पाहिलं होतं त्यावेळेस तर मला दिसले होते पण थोडे होते. मग आता एखाद्या संपले असले तर मग अंडे भेटणार नाहीत. मग परत त्याची चिडचिड होणार झाली. एकदम मिक्सरमधून बारीक काढून घेते आणि असं कांदा भाजलेला टाकला की भाजी एकदम छान पण लागते आणि भाजीला कलर छान येते, काळा कलर येते. तर एवढा त्यानं भाजलेला नाही, आणखीन थोडा डार्क भाजायला पाहिजे होता. थोडंसं बारीक करते आणि टाकते. अंडे दुकानामध्ये भेटलेत आणि धुवून उकडायला पण ठेवले मी आता. आणि मशीनमध्ये उकडायला टाकले तर खूप कमी वेळामध्ये ते उकडले जाते. म्हणजे चला आता ते अंडे उकडले जाते का तोपर्यंत करून घ्यायच्या 4-5 भाकरी. आणि सकाळची एक भाकरी आहे आता बाजरीची. आणि आता करून दिले ज्वारीच्या सगळ्या भाकरी, कारण पोट पण खराब झालेलं आहे माझं. तर म्हणलं नको आज बाजरी खायला, कारण बाजरी तर मला आवडते. पण बाजरीची भाकरी नको म्हणलं खायला आता. मग आज ज्वारीची भाकरी खाणार आहे मी. त्यासाठी 4-5 भाकरी करायच्या. अंडे उकडले की लगेच फोडणी देऊन देणार आहे. मस्त अशी अंड्याची भाजी तयार झालेली आहे. आता जेवायला बसायला लागलो. म्हणलं वाढून घेता येते, एक ताट तयार करता येते. मस्त गरमागरम अंड्याची भाजी आणि तव्यावरची गरमागरम भाकरी. भाकरी थोडीशी कडक करून घेतलेली, कारण कडक भाकरी मला आवडते. चला या सगळेजण जेवायला. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्यावरती प्रेम करा. बाय.